प्रभाग क्रमांक 15चे उत्तर कोण? तुरे मॅडम. सक्षम असे कामं महेश उत्तुरे यांनी 10 वर्ष झालं सत्ता नसताना किंवा प्रशासन असताना सुद्धा इथली चांगली कामं केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत प्रतिज्ञा महेश उत्तुरे हेच आमचं उत्तर आहे. तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवाय? प्रतिज्ञा उत्तुरे मॅडम. नाही, सगळ्यांचं मत हे म्हणजे महेश उत्तुरे यांच्या म्हणजे प्रतिज्ञा उत्तुरे यांनाच आहे. हे त्यांनी कामच तशी केलेली आहेत ना, म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या नगरसेवकांनी केलेली नाहीत एवढी कामं त्यांनी केलेली आहेत. पण जेव्हा उत्तुरे निवडून आले त्यानंतर आम्हाला सांगायची गरज नाही पडली की बाबा हे काम आम्हाला पाहिजे, करायला पाहिजे. प्रतिज्ञा उत्तुरे यांनाच मतदान करणार, कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. भागात दरवर्षी ते लक्ष देतात आणि चांगलं कार्य करतात. मंडळी नमस्कार, मी आता आलो आहे प्रभाग क्रमांक 15मध्ये. प्रभाग क्रमांक 15मध्ये लोकांच्या मनातील भावी नगरसेवक कोण असणार? या प्रभागातील नगरसेवक, त्यांच्या मनातील पुढचा नगरसेवक कोण असेल? तर चला आपण पाहूया या प्रभागातील नागरिकांशी चर्चा करून. आता राजारामपुरी प्रभाग क्रमांक 15 बघितला आपण, तर या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, जसं की रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजची समस्या आहेत, आणि राजारामपुरी म्हटलं की व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बरोबर. तर आत्ताच्या स्थितीत आपण बघितलं, महायुती आणि महाविकास आघाडीचे कोणते उमेदवार या प्रश्नाला न्याय देऊ शकतील? कसं आहे, राजामपुरी व्यापारपेठ आहे, इथं पार्किंगचा विषय आहे मोठा, सगळ्यात रोजगारचा विषय आहे. मात्र इथं सक्षम असे कामं महेश उत्तुरे यांनी 10 वर्ष झालं सत्ता नसताना किंवा प्रशासन असताना सुद्धा इथली चांगली कामं केली आहे. गटर म्हणा, रस्ती म्हणा, त्यानंतरनं आणि काय समस्या असेल ते सगळ्या सोडवल्यात. ह्या भागात आता पार्किंगचा एक विषय आहे, आमचा विजन तो एक आहे, तो एक पूर्ण करण्याचा. आणि जर रस्ते वगैरे काय राहिले असते ते पण आम्ही 100% पूर्ण करू आता सत्तेत आल्यावर. आणि इथं 4 उमेदवार ही सक्षम आहेत, कारण की चारही उमेदवार अनुभवी आहेत. पलीकडच्या भागातनं कदम आहेत, ते तिथं 10 वर्ष सक्षम काम करत आहे. इकडनं कवाळे साहेब आहेत, त्यांनी पण सक्षम काम केले, 10 वर्ष झालं त्यांचं काम सतत चालू आहे. पलीकडनं मोहिते साहेब आहेत, माजी महापौर, त्यांनी पण चांगलं काम केले. आणि खास करून आम्ही उत्तुरे वहिनींच्या मार्फत, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या मार्फत चांगली कामं केली तिथं. या भागात कुटुंब जरी गेला तुम्ही, आता बारावीचा आमचा विषय घेतला तर रस्त्याचं काम झाले, ड्रेनेजचं झाले, त्यानंतरनं लाईटचं झाले, IMAX बसवल्यात, अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या भागातली 4ही उमेदवार ही सक्षम उमेदवार आहेत. राजारामपुरीतल्या जनतेनं त्यांना मतदान करावं असं तुम्हाला वाटतंय का? 100% करावे, कारण की हे नेतृत्व त्यांचं जर बघितलं, त्यांचं काम बघितलं तर ह्या राजारामपुरीतल्या जनतेने मला तर वाटतं डोळे झाकून त्यांना मतदान केलं तरी चालेल, कारण ही सक्षम उमेदवारांनी 100% हे काम करणार. येणाऱ्या निवडणुकीत प्रतिज्ञा महेश उत्तुरे हेच आमचं उत्तर आहे. आणि 1 नंबरला आम्ही त्यांना बटन दाबून त्यांना आम्ही सर्व भागातील मतदान करणार. तुम्ही एक आता ज्येष्ठ नागरिक आहात, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्ही उठता बसता, तर तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये काय ठरवलेलं आहे, कोणाला मतदान करायचं या प्रभागामध्ये? नाही, सगळ्यांचं मत हे म्हणजे महेश उत्तुरे यांच्या म्हणजे प्रतिज्ञा उत्तुरे यांनाच आहे प्रेफरन्स. का असं का वाटते तुम्हाला? हे त्यांनी कामच तशी केलेली आहेत ना, म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या नगरसेवकांनी केलेली नाहीत एवढी कामं त्यांनी केलेली आहेत सगळ्या बाबतीत. म्हणजे एकच असं नाही आहे, सगळ्या बाबतीत कामं चांगली केलेली आहेत त्यांनी. त्यामुळे त्यांचेच होप्स त्यांचेच जास्त आहेत या प्रभागात त्यांचे. हो हो हो, त्यात काय वादच नाही. काय वाटते तुम्हाला, राजारामपुरीमध्ये कोणतं नेतृत्व सक्षम आहे आणि कोण आल्यानंतर कामं होतील? जेव्हा महेश उत्तुरे या प्रभागातून निवडून आले तेव्हा या गल्लीमधील रस्ता खूपच खराब होता. आणि तिने 25 वर्ष रस्ता झाला नव्हता, पण तिने रस्त्याचा इथं आम्ही जेव्हा इथं नागरिक म्हणून त्यांच्यासोबत, आम्ही मित्र म्हणून आम्ही त्यांच्यासोबत थांबलो तिथं, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या गल्लीचा रस्ता खूप खराब झाला आहे. आत्तापर्यंत नगरसेवक झाले, तिने रस्ता काय केला नव्हता. पहिला प्रश्न होता रस्त्याचा, तिने आमच्या इथं रस्ता पूर्ण केला. तसेच सगळ्यात महत्त्वाचं होतं पाण्याचा प्रश्न. पाणी पहिल्या मजल्यावर जात नव्हतं पाणी. जे उत्तुरे साहेब ते निवडून आलेत, महेश उत्तुरे असेल, वहिनी असेल, त्यांचं एवढं कार्य चांगलं आहे ना की 4थ्या ते 5व्या मजल्यापर्यंत पाणी जातं. तसेच इथं आरोग्याचा प्रश्न होता. इथं रस्ते सफाईला कोण लोक येत नव्हते, गटर काढा लोक येत नव्हते. तेव्हा इथं रस्ते सफाई चांगली झाली, वेळच्यावर घंटागाडी येते, साफसफाई होते इथे पूर्ण महत्त्वाचं. आणि विशेषतः त्यांचं भागावरती एवढं लक्ष आहे, जिथे कुठे कचरा पडला असेल किंवा कामगार जिथं कामावर येत नसेल तर त्यांचं स्वतः सातत्यानं पहाटेपासून ते दुपारपर्यंत जेव्हा कामगार जोपर्यंत कामावरती आहेत त्यांचं लक्ष असतंच. तसेच संध्याकाळपर्यंत जिथं काय बाबा कुठे काही प्रॉब्लेम असेल, बाबा नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न असेल, बाबा जिथं काय साफसफाई होत नाही, ते तिने पूर्णपणे केलेलं आहे उत्तुरे साहेबांनी.
ते निवडून आल्यानंतर त्यांच्यामार्फत कामं परत अशीच होतील असं वाटतंय का तुम्हाला? हो 100% होणार. कारण आत्तापर्यंत जेवढे नगरसेवक झाले त्यांच्याकडून आम्हाला जशा काय अपेक्षेप्रमाणे जे वाटत होते की आम्हाला मिळालं नाही. पण जेव्हा उत्तुरे निवडून आलेत त्यानंतर आम्हाला सांगायची गरज नाही पडली की बाबा हे काम आम्हाला पाहिजे, करायला पाहिजे. कारण रोजच्या रोज तुमची साफसफाई तिथं करून घेत होते त्यांनी लोकांच्याकडून. आणि त्यांचं कसं आहे, एका फोनवरतीच ही कामं होत होती आमची तिथं काही प्रॉब्लेम असेल तर. शिवसेनेच्या झाल्याच्या विभाजनाचा काय फरक पडेल का इथं? नाही तसं काय फरक पडणार नाही. कसं आहे, ज्या माणसाचं काम चांगलं आहे त्या माणसाला कामातून पोचपावती चांगली मिळते. आणि वहिनींचं आणि महेश उत्तुरेंचं काम असं चांगलं आहे की प्रभागात कुठे त्यांना विचारा की त्यांच्या कामाबद्दल काय आहे. कारण इथं पाईपलाईनचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता. कारण 9 नंबरच्या टाकीच्या पासून जी काही गळती लागली होती ती सगळ्यात मोठी गळती, ती निघत नव्हती. ती दिवसरात्र थांबून तिने ती गळती काढली आणि पाण्याचा जो प्रॉब्लेम राजारामपुरीतला होता तो तिने सॉल्व केला. तसेच काही गटरी 25 वर्ष 30 वर्षाच्या गटरी पूर्ण चांगल्या नव्हत्या, त्या गटरीचं काम तिने पूर्ण केलं. आणि काय लोक आरोग्य सुविधेसाठी म्हणजे येत नव्हते साफसफाईला, की जेव्हा त्या आल्यापासून ज्या सुखसुविधा आम्हाला मिळाल्या ते चांगल्या मिळाल्या. घंटागाडी असेल किंवा साफसफाईला जी लोक आहेत ती चांगल्या प्रमाणे काम करतात आत्तापर्यंत. चार्ली स्पोर्ट्ससाठी कोण मदत केल्या काय तुम्हाला? केलं की आता विद्यमान नगरसेवक प्रतिज्ञा उतर यांनी चांगली मदत केलेली आहे या दरवर्षी. हां या निवडणुकीत तुम्ही काय असं ठरवलंय काय, आम्ही यांना मतदान करणार त्यांना मतदान करणार? हो आम्ही मशाल चिन्हाला मतदान करणार आहे. प्रतिज्ञा उत्तर यांनाच मतदान करणार आहे. कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. भागात दरवर्षी ते लक्ष देतात आणि चांगलं कार्य करतात ते. प्रभाग क्रमांक 15चे उत्तर कोण? उत्तुरे मॅडम. उत्तुरे मॅडम. त्यांना मतदान देण्याचं का तुम्ही असं का ठरवताय त्यांना मतदान द्यायचं? आज त्यांचं कार्य पूर्वीचं चांगलं आहे. सर्व भागामध्ये वर त्यांचे हे आहे पोच आहे सगळीकडं. त्या प्रॉब्लेमवर असेल तर ते सॉल्व्ह करतात. उदाहरणार्थ म्हणजे असं काय सांगू शकाल? ह्या आता मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या म्हणजे व्यवस्थित लक्ष लावून पूर्ण केल्या जातात त्यांच्याकडून. चांगलं कार्य आहे त्यांचं. तुम्हाला नगरसेवक म्हणून कोण हवाय? प्रतिज्ञा उत्तरे मॅडम. महेश उत्तुरे हा माझ्या मुलाचा लहानपणापासूनचा मित्र, मुलासारखाच आहे तो. काय ह्या व्यतिरिक्त त्यानं जे कामं केली त्यांनी ती खूपच छान केलेली आहे. मी नुसता माझा मुलाचा मित्र म्हणून मी बोलत नाही आहे, पण एक कार्यकर्ता चांगला म्हणून त्याच्याकडे आम्ही बघतो. त्यानं फार चांगली कामे केली. पाण्याचा मुख्य प्रॉब्लेम सोडवून टाकला आहे, ड्रेनेजचा सोडवला आहे, गटरचा प्रॉब्लेम सारखं लक्ष असतं त्यांचं. वॉर्डात खूप लक्ष असतं त्यांचं. कामाचा महेश असा पण म्हटला जातो, तर हे म्हणण्यामागचं कारण काय आहे त्यांना? नाही लक्ष आहे ना वॉर्डामध्ये सगळीकडं. कुठं काय आहे, घाण दिसली की लगेच हे माणसांना बोलवून घेऊन, कॉर्पोरेशनच्या यांना बोलवून घेऊन त्याचं फॉलोअप त्याचं सारखं चांगलं आहे त्याचं. काय वाटते तुम्हाला या संपूर्ण जर प्रभागात विचार केला तर नाही कोण? महेशच्याबद्दल काय प्रश्नच नाही. म्हणजे त्याची कार्यच चांगलं आहे का म्हणजे त्यामुळे येणारच ते म्हणजे प्रतिज्ञा. नाही असं पण म्हणतात की महायुतीला चांगलं वातावरण आहे इकडं, तर तसं काय होईल काय? ते काय मला माहीत नाही एवढं, पण महेशच्या बाबतीतच मी सांगू शकतो की ते कोण काम केले काय कोरोना काळात? कोरोना काळात प्रतिज्ञा उत्तरे मॅडमनी आणि त्यांच्या पत्नी घरोघरी जाऊन भाजीपाला, त्यांना आर्थिक मदत भरपूर प्रमाणात केलेलं आहे. लोकांना बाहेर पडणं मुश्किल होतं त्यावेळेला त्यांनी स्वतःहून मंडळ त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन ना घरोघरी जाऊन त्यांनी मदत केलेली आहे. एवढं त्यांचं चांगलं कार्य होतं. घरी बसलेले काय फक्त ते? नाही घरी बसले नाहीत. परत्याच्या घरी जाऊन लॉकडाऊनच्या काळात त्यांना परत्यांना देऊन त्यांनी भाजीपाला तर परत्यांना जाऊन त्यांनी जो 2-2 किलोच्या पिशव्या घरोघरी दिल्या आहे. स्वतः आम्ही बघितलेलं आहे ते. एवढं त्यांचं चांगलं कार्य आहे ते. आणि भागात पूर्णपर्यंत त्यांचं लक्ष असतं. सगळ्या मंडळांना मदत करणे, सर्वांना म्हणजे काय सुखदुःख जरी असलं तर स्वतःहून ते स्वतः येऊन येतात. प्रभाग क्रमांक 15चे उत्तर काय? प्रतिज्ञा उत्तरे एकच उत्तर. प्रभाग क्रमांक 15चे उत्तर कोण? प्रतिज्ञा उत्तरे. प्रभाग क्रमांक 15चे उत्तर कोण? प्रतिज्ञा उत्तरे.